नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याची खास आणि सगळ्यांना आवडणारी कच्च्या कैरीची वडी. ही वडी म्हणजे आंबट गोड चवीचा अप्रतिम संगम आहे. कच्च्या कैरीचा ताजेपणा, साखरेची गोडी आणि मसाल्यांचा हलका स्वाद यामुळे ही रेसिपी खूपच खास बनते. उन्हाळ्यात कैरी मिळाली की प्रत्येक घरात ही वडी बनवली जाते. ही खायला जितकी चविष्ट आहे तितकीच बनवायलाही सोपी आहे. अगदी लहान मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि जर मुलं सतत चॉकलेटसाठी हट्ट करायला लागले तर मला वाटतं नक्कीच ही जेलीसारखी वडी मुलांना खूप आवडेल. अगदी आंबट गोड चवीची ही वडी होते आणि तुम्ही करून पहा. अगदी फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही अगदी वर्षभर छान अशी टिकते. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहिजे आहे. इथं मी काही कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या अगदी ताज्या, एकदम झाडाच्या पडलेल्या किंवा झाडाच्या अगदी ताज्या काढून आणलेल्या ह्या कैऱ्या आहेत मी. हे पहा. आणि आपल्याला या वडीसाठी कैऱ्या घ्यायच्या आहेत. त्या कैऱ्या एकदम ताज्या म्हणजे कडक कैरी घ्यायची आहे. मऊ कैरी घेऊ नका. फार छान वडी होते ही. आणि आंबट चवीची कैरी घ्या. जेवढी तुमची कैरी आंबट तेवढी ही वडी चवीला फार छान होते. अगदी वडी म्हणा किंवा जेली चॉकलेट मुलांसाठी म्हणा, फार छान होतात हे. आता हे पाण्यामध्ये 7 ते 8 तासासाठी कैऱ्या टाकल्या होत्या मी. स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याची आता सालं काढून घेतली. सालं काढून घेतल्यानंतर या कैऱ्यांचे मी अगदी बारीक तुकडे केलेले आहेत. पहा इथं एकदम बारीक अशी ही कैरी चिरून घ्यायची आणि आता ही आपल्याला मिक्सरला लावायची आहे. सोप्या पद्धतीने ही कैरीची वडी होते. तुम्ही करून पहा. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घेऊया. 1 पाव चमचा जिरं घेतलं मी, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरी दाणे आणि 2 दालचिनी घेतली. त्याचबरोबर काळं मीठ 1 अर्धा चमचा आपण इथं घ्यायचं आहे. अगदी फार सुंदर चवीची ही वडी होते. तुम्ही करून पहा. अगदी अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे. आणि आता हे आपण पाणी न घालता याची आपल्याला एकदम पल्प म्हणजे पेस्ट करून घ्यायची आहे. पहा, अजिबातसुद्धा याला पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता फार छान असं जेवढं होईल तेवढं तुम्ही ही पेस्ट एकदम मऊसर अशी मिक्सरला वाटून घ्या. पहा इथं फार सुंदर अशी एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. जाडसर ठेवू नका. जाडसर जर ठेवली तर आपली वडी व्यवस्थित येत नाही. तर इथं पहा छान अशी हे आपली पेस्ट तयार झाली आहे कैरीची. आता आपण हे मोजून घेऊया. जेवढी कैरीची पेस्ट तेवढी साखर आपल्याला घ्यायची आहे. पण इथं कैरी जी मी घेतली आहे हे पहा, 1 कप आपली इथं कैरीची पल्प तयार झालेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. आणि ही कैरी उकडून वगैरे न घेता मी कच्ची कैरी मिक्सरला लावून घेतली आहे. पहा. आणि आता जेवढं 1 कप कैरीचा पल्प आहे तेवढीच 1 कप आपल्याला साखर घ्यायची आहे. पण लक्षात ठेवा इथं कैरी माझी खूप आंबट आहे, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे. अगदीच कैरीची वडी एकदम आंबट लागायला नको म्हणून 1 कप कैरीचा पल्प घेतला मी आंबट कैरीचा आणि त्याला मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला इथं गूळ घ्यायचं असेल तर गूळही याच प्रमाणामध्ये घ्या. 2 ते 3 चमचे मी साखरेमध्ये पाणी घेतलं आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे खाली. साखर खाली लागू नाही म्हणून 1 चमचा तूप आणि त्याच्यावरती 1.5 कप साखर आणि 3 ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे. आणि आता हा जो कैरीचा पल्प आपण केलेला आहे तो साखरेमध्ये घेऊया आणि छान असं हे मिश्रण एकसारखं आपल्याला करायचं आहे आणि याचा असा घट्टसर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून याची वडी करता येईल आपल्याला. तर पहा इथं अगदी 10 ते 12 मिनटामध्ये हा पल्प आपला तयार होतो. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे सोडून एका साईडला कुठे जाऊ नका. जर खाली करपलं किंवा खाली जर तळाला बुडाला लागलं तर मग ह्याचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. म्हणून काय करायचं, 10 ते 12 मिनटं मिडियम गॅसवरती हे सतत ढवळत राहायचं. पहा इथं अगदी फार छान 10-12 मिनिटसुद्धा नाही, अगदी 10 मिनटामध्ये हा पल्प आपला वडीसाठीचं मिश्रण आपलं तयार होतं. एकसारखं हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. फार सुंदर चवीची ही वडी होते. अगदी जेली चॉकलेट म्हणून तुम्ही मुलांना हे अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देऊ शकता. मुलं सतत जर चॉकलेटसाठी हट्ट करत असतील तर नक्कीच त्यांना चॉकलेट म्हणून ही वडी तुम्ही देऊ शकता. उन्हाळा स्पेशल अगदी कच्च्या कैरीचं चॉकलेट म्हणायला काहीच हरकत नाही. जसे जेली चॉकलेट मुलं खातात त्या पद्धतीनेच ही वडी ही तयार होते. आणि पहा इथं जवळजवळ आपलं मिश्रण तयार होत आहे. पहा एकसारखं हे
सतत आपण ढवळत राहिलो, एक 10 मिनटामध्ये 10 ते 12 मिनटामध्ये मिडियम गॅसवरती हे तयार झालं आहे. पाहू शकत असाल तुम्ही. एकसारखं आपण हे ढवळत राहिलो आणि आता काय करायचं, अजून थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपल्याला कच्च्या कैरीची आपण इथं वडी बनवतो आहे, तर त्याच्यासाठी थोडा हिरवा रंग मी घातलेला आहे. फूड कलर हिरवा मी घेतलेला आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असले तर घ्या, नाही घेतला तरी ही वडी छान अगदी चवीला फार छान लागते. याच्यामुळे चवीत काही फरक पडत नाही, पण कलर हिरवागार दिसतो आणि अगदी ही वडी दिसायला छान दिसते. त्याच्यामुळे अगदी थोडासा अगदी चिमूटभर मी फूड कलर याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि पहा इथं एकसारखं हे मिश्रण पूर्णपणे कढईला सोडलेलं आहे मिश्रणाने. चांगलं घट्टसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे खडीसाखर किंवा गुळामध्येही तुम्ही ही वडी करू शकता. तर इथं पहा एकसारखं हे मिश्रण आपलं झालं. आता हे आपलं वडीसाठी तयार कसं झालं ते आपण पाहूया. मी तुम्हाला दाखवते. आपल्याला समजायला पाहिजे की आपली वडी व्यवस्थित येईल का, किंवा वडीसाठी हे मिश्रण कसं तयार झालं आहे. तर आपण काय करायचं, एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये हे मिश्रण मी घेत आहे. पहा इथं. आणि हे पूर्णपणे अगदी एकसारखं झालेलं आहे. अजिबातसुद्धा पाण्यामध्ये विरघळलं नाही किंवा पसरलेलं नाही आहे. पहा इथं मी तुम्हाला काढून दाखवते. आणि छान असा ह्याचा पहा इथं छान अशी याची गोळी तयार होते. हे पहा. आणि अशा पद्धतीने हे मिश्रण असं तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं मिश्रण वडीसाठी तयार झालेलं आहे. पहा इथं चांगला असा घट्ट हा गोळा तयार झालेला आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर. आणि अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं वडीसाठीचं तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि तुपावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आपलं कढईमधलं. हे पहा गरम आहे तोपर्यंतच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. लक्षात ठेवा, हे मिश्रण काढून घ्यायच्या आधी प्लेटला चांगलं तुपाचा हात लावा, म्हणजे आपले जेव्हा आपण हे वडी काढणार त्यावेळेस अगदी व्यवस्थित ही पोळी आपली निघते. तर इथं पहा छान अशी आधी पोळी आपल्याला एकसारखी करून घ्यायची या कैरीची. आणि अगदी मुलांसाठीचा उन्हाळी खाऊ म्हणून तुम्ही हे अगदी बनवू शकता. मी सांगितल्याप्रमाणे मुलं सारखी सतत चॉकलेट मागत राहतील, तर पौष्टिक म्हणून ही कैरीची वडी तुम्ही मुलांना देऊ शकता. आणि कैरी घेताना आंबट घ्या. जेवढी कैरी तुम्ही आंबट घेणार तेवढी ही वडी जी आहे ही आंबट गोड चवीची चवदार अशी होते. तर इथं आपण एक 4 ते 5 दिवस पंख्याखाली हे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 दिवस सतत पंख्याखाली ही वडी सुकवली की छान अशी निघते आणि व्यवस्थित निघते आणि टिकतेही भरपूर. अगदी तुम्ही वड्या करून फ्रीजमध्ये जर ठेवलात तर अगदी वर्षभर 6 महिने वड्या फार छान राहतात. ह्या वड्या जास्त दिवस वरती राहणारच नाहीत, कारण मुलं अगदी एका दिवसामध्ये म्हटलं तरी संपवून टाकतील, एवढ्या छान चवीच्या ह्या वड्या होतात. तर इथं पहा हे छान असं एक 4 ते 5 दिवस मी पंख्याखाली सुकवून घेतलं आणि आता काढून घेऊया. पहा इथं किती छान अशी आपली पोळी व्यवस्थित अशी निघालेली आहे. आता याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. पहा सुंदर असं हे निघालेली आहे पोळी आपली, कुठेही चिकटली नाही किंवा हे नाही. आणि हे पहा आता आपण चाकूच्या साह्याने कट करूया आणि याच्या वड्या काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपली ही पहा छान अशी कच्च्या कैरीची वडी किंवा अगदी जेली चॉकलेट आपलं तयार झालं आहे. मुलांना करून द्या. अगदी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हा पदार्थ नक्कीच मुलांसाठी तुम्ही करा. मुलांना तर नक्की आवडेल, पण मोठेही आवडीने खातील. आणि अशा पद्धतीने कैरीची वडी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टिप्स फॉलो करा. तुमची वडी अजिबातसुद्धा नो फेल रेसिपी, फार छान ही रेसिपी तयार होईल आणि मुलंही अगदी आवडीने खातील, नक्की मला खात्री आहे. पहा इथं फार छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. अगदी जेली चॉकलेट मुलांसाठी म्हणायला काय हरकत नाही. चॉकलेटच्या रॅपमध्ये तुम्ही रॅप करा, अगदी चॉकलेट पेपरमध्ये, आणि मुलांसाठी चॉकलेट म्हणून तुम्ही हे देऊ शकता. आणि तुम्हीही ही वडी अगदी आवडीने खाल, आंबट गोड चवीची. त्याचबरोबर गरम मसाल्याची टेस्ट ह्याला फार छान येते. अगदी काळं मीठ आपण घातल्यामुळे छान चवदार ही वडी होते. धन्यवाद मंडळी.